जी माणसं खरंच अंतकरणातून भजन करतात ना, त्यांचंच नाव देवाच्या यादीला असतं. आता काही लोक भजनाचा फक्त आव आणतात. ग्रामीण भागातली गोष्ट सांगते, शहरातलं नाही. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. अशांचं नाव कधीच यादीला येऊ शकत नाही, कारण त्यांना भक्ती भजनाचा अर्थच कळालेला नाहीये. एक बाई काल्याचं कीर्तन ऐकून निघाली. काला जिनं ऐकलाय ती घरी चालली. घरी जाताना गल्लीमध्ये एका छोट्या लेकरानं घरातला देव तांब्यात दारात फेकला. त्या बाईचं कर्तव्य काय आहे? काला ऐकलाय ना तिनं तो घडू उचलावा, तांब्या उचलावा, जिथून आला तिथं वापस द्यावा. पण त्या बाईनं त्या घरात तर तांब्या दिलाच नाही, टुपकन उचलला, पदरात घातला आणि गेली घराला. काला ऐकून काही उपयोग झाला? भक्ती सत्संग याचा अर्थ आहे परिवर्तन, अंतःकरणाची शुद्धता, बुद्धीची सात्विकता, मनाची निर्मळता. ही शुद्धता सात्विकता जोपर्यंत आपली वाढत नाही आणि खरी भक्ती निर्माण झाली ना, माणसं कोमल होतात. भले शरीरानं राठ असतील पण अंतःकरणानं दयाळू होतात. ते संतांचं लक्षणच आहे ते. मौ मेना हुणी आम्ही विष्णुदास. त्यांचं अंतःकरण कोमल झालेलं असतं, दयाभाव अंतःकरणात निर्माण झालेला असतो. तर कोणाचंही नाव यादीला येणं एवढं सोपं नाहीये. जी लोक खरंच अंतःकरणातून भजन करतायत ना, त्या लोकांचं नाव या रजिस्टर मध्ये आहे.